तर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी जादा गाडा सोडल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय। गणपती स्पेशल गाड्या तब्बल 4.5 तास उशिराने धावतायत, तर नियमित गाड्या देखील 1.5 तास उशिराने धावतायत। कोकण कन्या, तुतारी, सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदुर्ग एक्सप्रेस गाड्या या उशिराने आहेत, तर कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी 310 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत। दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर देखील वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे। रस्त्यांवरील खड्डे आणि एसटी बसेस तसंच खासगी गाड्यांमुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे। चाकरमानी कोकणामध्ये दाखवलं झाले एसटी बसच्या माध्यमातून अधिक चाकरमानी येत आहेत। आम्ही बातचीत करतो त्याच्याशी, आपण बघूया काय किती त्रास होतोय प्रवास करताना। आम्ही काल रात्री 9 वाजता निघालोय। रात्री 9 वाजता येताना खूप ट्रॅफिक आहे। लोणेरेच्या इथे मुंबई गोवा हायवेचं अजून पण काम झालेलं नाहीये। प्रशासन काय करतंय? आता आम्हाला सणासुदीच्या दिवशी जर आम्हाला 2-2 दिवस लागले घरी पोचायला, तर आम्ही आमचे सण कसे साजरे करायचे? फार मोठी समस्या या ठिकाणी झालेली आहे। बसच्या माध्यमातून जे प्रवासी आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। साहेब, रात्री 9 वाजता आमची गाडी हे केलेली आहे, अजून सुद्धा गाडी पोहोचली नाहीये। दोन्ही बाजून ट्रॅफिक जाम केलेलं आहे, 2-2 तास गाडी थांबवायचे। आता या सणाच्या दिवशी या लोकांना असं दिसतं। हे आपण पाहू शकतोय की हे सगळे चाकरमानी आहेत, हे या ठिकाणी आलेले आहेत। हे एसटी बस मध्ये चढलोय, हे सगळे चाकरमानी आहेत, गणपती उत्सवासाठी इथं आलेले आहेत। आलेल्या अडचणी मध्ये रस्ते पण काम चालू आहे रस्त्यांचं। आता परत ते काम झाल्यानंतर पण म्हणजे रुंद आहेत रस्ते आता आहेत। सध्या चाकरमानी कोकणामध्ये दाखल होत आहेत। विविध प्रकारच्या समस्या आणि अडचणी असल्या तरी देखील एसटीचा मार्ग हा इथं प्रवाशांनी स्वीकारलेला आहे। चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत। कृष्णकांत गावात, मराठी, खेड, रत्नागिरी।